नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज नाकाड स्पेशल बिर्याणी बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो बासमती तांदूळ. आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये बाजूला ठेवलेला आहे. आणि चिकन पण मी शिजवून घेतलेलं आहे हळद मीठ टाकून फक्त. आणि आपण आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग घातलेली आहे. त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आपल्याला उभी चिरून. आणि 3-4 मस्त बारीक चिरलेले कांदे घालून मस्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तेलावर. तर आपला कांदा छान असा मऊ होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी तांदूळ धुवून ठेवलेले छान जरा अर्धा तास भिजले की तांदूळ छान फुलतात, त्यामुळे भिजवून ठेवायचे. आणि कांदा आपल्याला झालेला आहे त्यामुळे आपण त्यामध्ये आता बारीक चिरून 2 टोमॅटो घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं, आलं लसूणची पेस्ट घालायची आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ते छान मिक्स झालं, एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर आपण हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला हे सगळं घालून एक छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे सगळं कांदा आणि टोमॅटो सगळं मिक्स झालं पाहिजे. आता ह्यामध्ये आपल्याला शिजवलेलं चिकन घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता चिकन मी बाजूला शिजवून घेतलं होतं. आता आपण ह्या मसाल्यामध्ये पूर्ण अख्खं चिकन घालायचं आहे आणि त्याचा सगळा रस्सा बाजूला ठेवायचा, जेणेकरून आपल्याला बिर्याणीमध्ये खाण्यासाठी रस्सा पण होईल. तर तुम्ही बघा हे चिकनला किती छान असा रंग आलेला आहे. आता आपण यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आहे. आणि जेवढे तांदूळ आहे त्यापेक्षा दुप्पट पाणी घालायचं आहे. आणि अगदी शेवटीला भात शिजत आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे, जेणेकरून भात एकदम सुटसुटीत छान असा मोकळा होईल. तर आपल्याला फक्त 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता छान आपला भात मस्त शिजलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही चिकन बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी SK रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.